बातमी नागपूरमधून आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। हिंसाचाराच्या घटनेनंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात पोहोचलेत। देवेंद्र फडणवीसांनी आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावलेली आहे। फडणवीस हिंसाचाराच्या घटनेचा आढावा घेणार आहेत। नागपूरमधील दंगल घडवणारे लोक सरकारचेच आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला आहे। कॅबिनेटमध्ये बसलेल्या लोकांनीच दंगेखोरांना खतपाणी घातल्याचं राऊतांनी म्हटलंय। रस्त्यावर उतरलेल्या चिल्ल्या पिल्ल्यांवर काय कारवाई करतायत असा सवाल देखील राऊतांचा आहे। फडणवीसांचं सरकार मनोरुग्णांचं सरकार आहे। सामुदायिक आता मानसोपचार करण्याची त्यांच्यावर गरज आहे असंही राऊत म्हणाले। त्या सरकारच्या काळात दंगली घडल्या नाहीत, कधीच घडल्या नाहीत। मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना दंगल घडली नाही, नारायण राणे मुख्यमंत्री असताना दंगल झाली नाही, माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दंगल घडली नाही। किंबहुना फडणवीसांच्या सरकारमध्ये शिवसेना असताना आमचं एकत्र सरकार असताना सुद्धा दंगल घडली नाही। आता कशी काय दंगल नागपूरला घडू शकते? कोण जबाबदार आहे याला? हे दंगलखोर तुमचे आहेत। दंगलीला खतपाणी घालणारे लोक तुमच्या कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत। कोणावर कारवाई केली तुम्ही? हे चिल्ले पिल्ले लोकांवरती कारवाई केली, रस्त्यावरती आलेले पोरं। मुख्य आरोपी तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये तुमच्या कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत। तर रस्त्यावर उतरलेल्या चिल्ल्या पिल्ल्यांवर काय कारवाई करणार असं संजय राऊत यांनी सवाल विचारला। फडणवीसांचं सरकार मनोरुग्णांचं सरकार आहे आणि नागपुरात हिंसाचार घडवणारे लोक हे सरकारचेच असल्याचा संजय राऊतांचा आरोप आहे। पण दंगल नागपूरलाच का झाली हा प्रश्न एकट्या संजय राऊत यांचा नाही आहे। हा प्रश्न काल आदित्य ठाकरे यांनी विचारला, हा प्रश्न इम्तियाज जलील यांनीही विचारला, अनेकांनी विचारला, पार्लमेंटमध्ये विचारण्यात आला हे प्रश्न। त्याच्यामुळे संपूर्ण जे सरकार आहे फडणवीसांचं, या संपूर्ण सरकारला हे सरकार मनोरुग्ण आहे असं दिसतंय मला। फडणवीस यांचं सरकार हे मनोरुग्णांचं सरकार आहे आणि त्या संपूर्ण सरकारवर सामुदायिक मानस उपचार करण्याची गरज असेल।